हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर बघा, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.2 मधला क्वेश्चन 12 आणि त्याच्या पुढचे काही क्वेश्चन कव्हर करायचे। तर बघा, 12 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर। आता इथं थोडीशी कन्सेप्ट आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेटची, ती कन्सेप्ट सांगतो आणि लगेच हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। तर सिंपल आहे बघा। आता नेमकं कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय, जे x, y च्या फॉर्ममध्ये असतात त्यांना कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणायचं आणि जे r, θ च्या फॉर्ममध्ये असतात त्यांना पोलर कोऑर्डिनेट म्हणायचं। मग आता त्यांनी काय दिले, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारलेत, म्हणजे आपल्याला x, y काढायचे। काय काढायचे, x, y ऑफ अ पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट, आणि त्यांनी दिलेत पोलर कोऑर्डिनेट, म्हणजे हे r दिलाय आणि θ दिलाय, तर आपल्याला x आणि y काढायचं आहे। आता ते कसं काढणार, तर ते काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युले आहेत पहा। सोल्यूशन गिवन पोलर कोऑर्डिनेट्स r गिवन r, θ, काय दिले r, θ 3,90 डिग्री, तर इथं r ची व्हॅल्यू 3 आणि θ दिलेला आहे 90 डिग्री। आता जर आपल्याला x, y काढायचे असतील, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे असतील, तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत x r cos θ and y r sin θ, ह्या फॉर्म्युलेनी काढणार आपण। आता इथं r माहिती आहे, θ माहिती आहे, आपल्याला पुट करायचं आहे। x r काय आहे 3, cos θ काय आहे 90 डिग्री, and y r काय आहे 3, sin θ काय आहे 90 डिग्री, x 3। आता cos 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 0 असते, 0, and y 3, sin 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, तर x 3 × 0 0 and y 3 × 1 3, तर x भेटला 0 आणि y भेटला 3। असं म्हणू आपण रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर x, y 0, 3। इट इज अ व्हेरी सिंपल। आता नेमके हे फॉर्म्युले कसे तयार झाले हे पण सांगतो मी साईडला। x r cos θ आणि y r sin θ कसे तयार झाले, तर आपण x y ॲक्सिस घेतली, एक युनिट सर्कल घेतलं, जर आपण इथं पॉइंट P घेतला, काय x, y, इथून जर परपेंडिक्युलर टाकला x ॲक्सिसवर m आणि हा ओरिजिन O, तर OM डिस्टन्स काय असतं x आणि PM डिस्टन्स काय असतं y, इथं जर ॲक्यूट अँगल θ घेतला तर ह्याच्यावरून ते फॉर्म्युले तयार होतात। कसे तयार होतात, जर आपल्याला cos θ फाइंड करायचा असेल तर cos θ फॉर्म्युला काय असतो, cos θचा ॲडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस आपण r कन्सिडर करू, रेडियस सर्कलची, मग हा r डिवाइड इकडे मल्टिप्लाय r cos θ x, तर हा x भेटलेला आहे r cos θ। तसंच y काढायचं असेल तर sin θचा फॉर्म्युला यूज केलेला आहे त्यांनी, मग काय sin θ काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, मग हा r डिवाइड इकडे मल्टिप्लाय r sin θ y, तर हा भेटलेला आहे y r sin θ। तर ह्याच्यावरून हे फॉर्म्युले तयार झालेले आहेत। तसंच आपल्याला नंतर समजा पोलर दिले आणि कार्टेशियन काढायचे असले तर तुम्हाला काय r फाइंड करावं लागेल आणि θ फाइंड करावं लागेल, त्याच्यासाठी मग tan θचा फॉर्म्युला यूज करायचा। मग tan θचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी काय करायचं, तर sin θ म्हणजे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यूज करायचा, sin θ अपॉन cos θ करायचा, मग sin θ अपॉन cos θ काय असतो, tan θ y अपॉन x, अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड। तर θ काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आणि r काढण्यासाठी पायथागोरस थेरम, म्हणजे r √x² + y², हे फाइंड करायचं आहे आपल्याला। ओके, म्हणजे r आणि θ काढण्यासाठी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे
आणि म्हणजे पोलार कोऑर्डिनेट काढण्यासाठी हे दोन फॉर्म्युले आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट यूज करण्यासाठी आपल्याला हे दोन फॉर्म्युले जे की लिहिलेले आहेत मी इथं. ओके, तर हे फॉर्म्युले ह्याच्यावरून तयार झालेले आहेत. चला नेक्स्ट बघूया. तर बघा क्वेश्चन नंबर 2 1,180 डिग्री. आता जसा पहिला सॉल्व केला आपण तसाच आपल्याला दुसरा सॉल्व करायचा आहे. बघा सोल्युशन म्हणजे हा काय दिला आहे, r, θ दिलेला आहे 1,180 डिग्री. दॅट इज r इज इक्वल टू 1 अँड θ इज इक्वल टू 180 डिग्री. मग बघा कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे तर आपल्याकडे फॉर्म्युला येते x इज इक्वल टू r cos θ अँड y इज इक्वल टू r sin θ. x इज इक्वल टू r काय आहे 1 आहे, cos θ काय आहे 180 डिग्री अँड y इज इक्वल r1 आहे, sin θ काय आहे 180 डिग्री. सिंपल आहे. cos 180 डिग्रीची व्हॅल्यू -1 असते अँड y इज इक्वल टू 1 ॲज इट इज. sin 180 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. x इज इक्वल टू 1 × -1 -1 अँड y इज इक्वल टू 1 × 0 0. Therefore the required Cartesian coordinates are x, y is equal to -1, 0. It is very simple. Now next. तर बघा आता 13 नंबर 13 काय दिला आहे, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. आता आधी जसे सॉल्व केले आपण 12 मध्ये 2 तर त्याच्या उलट जायचं आहे. 12 मध्ये काय दिले होते, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले होते आणि नाही पोलार कोऑर्डिनेट दिले होते आणि कार्टेशियन काढायचे होते आधीच्या प्रॉब्लेममध्ये. आता काय कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत, पोलार कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे r, θ काढायचे. मग कसे काढणार बघा आता r, θ. सोल्युशन दिलेले कार्टेशियन कोऑर्डिनेट घ्यायचे काय आहेत, गिवन x, y इज इक्वल टू 5, 5 म्हणजेच x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 5 कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत. आता पोलार कोऑर्डिनेट काढायचे त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे r इज इक्वल टू √x² + y² इज इक्वल टू √x काय आहे 5², y काय आहे 5 त्याचा स्क्वेअर, √5² 25, 5² 25 इज इक्वल टू √25 + 25 50. 50चं स्क्वेअर रूट निघत नाही कारण तो कंप्लीट स्क्वेअर नाही. मग 50चे फॅक्टर पाडा, 25 × 2 असं लिहू शकतो म्हणजे 25 × 2 = 50. आता 25चं स्क्वेअर रूट निघतं, 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 2चं स्क्वेअर रूट √2. तर r भेटला 5√2. आता फाइंड करायचा θ. मग θ फाइंड करण्यासाठी tan θ माहिती आहे आपल्याला y/x, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. tan θ इज इक्वल टू y. व्हॉट इज y? 5/5. tan θ इज इक्वल टू 5 × 5 म्हणजे 1. तर tan किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, तर tan 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. मग θची व्हॅल्यू काय भेटली 45. देअरफॉर θ इज इक्वल टू 45 डिग्री भेटला r आणि θ. मग इथं काय म्हणणार आपण, देअरफॉर द रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स are r, θ is equal to what is r 5√2, θ 45 degree. It is a very simple. Next. तर बघा सेकंड नंबर 13 मधला सिंपल आहे हा पण 1, √3 दिला आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 1 दिली आणि y ची व्हॅल्यू √3 दिली म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत.
Solution. Given Cartesian coordinates are x, y is equal to 1, under root 3. That is x is equal to 1 and y is equal to root 3. x आणि y दिलेत म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत. आपल्याला r आणि थीटा काढायचे. r काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वी नो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट व्हॉट इज x 1 त्याचा स्क्वेअर, व्हॉट इज y रूट 3 त्याचा स्क्वेअर, अंडर रूट 1 चा स्क्वेअर 1, रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, 3 राहिला, अंडर रूट 1 + 3 4, 4 चा स्क्वेअर रूट 2. तर r ची व्हॅल्यू 2 भेटली. नाउ वी कॅन फाइंड थीटा. थीटा फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x. tan थीटा इज इक्वल टू y. y काय आहे रूट 3 डिवाइडेड बाय x. x काय आहे 1 आहे. tan थीटा इज इक्वल टू रूट 3 अपॉन 1 रूट 3. tan किती डिग्रीची व्हॅल्यू रूट 3 असते, तर tan 60 डिग्रीची व्हॅल्यू रूट 3 असते. म्हणजेच थीटा काय भेटला 60 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. r माहीत झाला, थीटा माहीत झाला, म्हणजेच पोलर कोऑर्डिनेट माहीत झाले. द रिक्वायर्ड पोलर coordinates are r, theta is equal to r. What is r? 2. What is theta? 60 degree. It is a very simple. Now next. तर बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे -1, -1. आता इथं थोडासा वेगळा आहे. पहिले दोन्ही प्रॉब्लेम दोन्ही कोऑर्डिनेट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत होते म्हणून आपल्याला थीटा काढणं सोपं गेलं. पण आता इथे एक काळजी घ्यायची. चला सुरुवातीला r तर फाइंड करून घेऊ. r मध्ये काही प्रॉब्लेम नाही. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर x, y इज इक्वल टू -1, -1, x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू -1. x आणि y दिलेत म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत. तर आपल्याला r फाइंड करायचा आहे. मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट व्हॉट इज x -1 त्याचा स्क्वेअर प्लस व्हॉट इज y -1 त्याचा स्क्वेअर अंडर रूट -1 चा स्क्वेअर 1, -1 चा स्क्वेअर 1, 1 + 1 2 म्हणजे रूट 2. तर r भेटला रूट 2. आता थीटा फाइंड करायचं आहे. पण थीटा फाइंड करण्यासाठी थीटा आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते, दोन्ही निगेटिव्ह म्हटल्यावर थर्ड क्वाड्रंटमध्ये येते. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हटल्यानंतर पाय प्लस करावं लागेल आपल्याला. ओके, पाय प्लस करायचं म्हटल्यानंतर बरं चला आधी फाइंड तर करू आपण. tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x. मग tan थीटा इज इक्वल टू y काय आहे -1 आहे, x काय आहे -1 आहे. tan थीटा इज इक्वल टू आता हे दोन्ही कॅन्सल म्हणजे 1 आला, प्लसचा 1 मायनस प्लस झाले. पण tan किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, तर tan 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. पण पॉईंट कुठं लाय करतोय, -1, -1 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. जर थर्ड क्वाड्रंटमध्ये लाय करत असेल तर आपला अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये पाहिजे. थर्ड क्वाड्रंटमध्ये 180 पेक्षा मोठा असतो. मग आपण इथं काय घेणार, tan 180 प्लस 45 डिग्री असं घेणार. आता असं घेतल्यानंतर मग आता किती झाली ह्याची ॲडिशन, tan 180 प्लस 45 5, 8 12 2 कॅरी 1 म्हणजे 325. तर थीटाची व्हॅल्यू भेटली, थीटा इज इक्वल टू 325. हा भेटला थीटा. किती भेटला थीटा, 300. एकच मिनिट आपण बघूया. थीटा नाही प्रॉब्लेम येईल ना, 180 ना,
फक्त 45 ॲड करायचं. 0 + 5 8 × 4 12 2 चालेल 1. अरे 2 होतात नाही तर तेच म्हटलं. 225 डिग्री. थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असल्यामुळं आपण काय केलं, इथं जो अँगल येतोय म्हणजे फॉर्म्युला यूज करतानाच आपल्याला पाय प्लस थिटा, पाय म्हणजे 180 प्लस थिटा यूज करावं लागणार आहे, कारण थर्ड क्वाड्रंटमध्ये येतोय, ती काळजी घ्यायची. जर प्रॉब्लेम फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण सेकंड थर्ड फोर्थमध्ये येत असेल तर ती काळजी घ्यायची. सेकंडमध्ये येत असेल तर पाय मायनस लिहायचं, आणि थर्डमध्ये येत असेल तर पाय प्लस म्हणजे 180 प्लस, फोर्थमध्ये येत असेल तर 270 प्लस आणि किंवा 360 मायनस असं लिहिलं तरी चालतंय. हां, ही काळजी घ्यायची. तर आर कॉमा थिटा काय भेटले, आर कॉमा थिटा, आर भेटला √2 आणि थिटा भेटला 225 डिग्री पोलार कोऑर्डिनेट. दिस इज द रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स. तर बघा 4 नंबरचा प्रॉब्लेम काय दिला आहे, -√3,1 दिलेला पॉईंट म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स x, y इज इक्वल टू -√3,1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिली त्यांनी -√3 अँड y इज इक्वल टू 1 दिला आहे. आता आपल्याला r फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, x² + y² अंडर रूट. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे -√3 त्याचा स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू 1 आहे त्याचा स्क्वेअर अंडर√3 -√3चा स्क्वेअर 3, कारण निगेटिव्हचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह होतो आणि स्क्वेअर रूट कॅन्सल राहिला 3. 1चा स्क्वेअर 1 अंडर√3 + 1 4, 4चा स्क्वेअर रूट 2, तर आरची व्हॅल्यू भेटली 2. आता थिटा काढायचा आहे. मग थिटा काढण्यासाठी चला पहिल्यांदा पॉईंटच सांगतो. -√3,1 लाईज इन, आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठं असतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय म्हणजे पाय मायनस लिहायचा म्हणजे 180 मायनस लिहायचा. तर इथं सांगू लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर टॅनसाठी फॉर्म्युला यूज करायचा 180 मायनस थिटा, म्हणजे कशात येतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग ह्यालाच लिहू शकतो आपण y/x फॉर्म्युला आहे ना तो, किंवा टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 180 मायनस असं लिहिलं तरी चालतं. आता ह्याला काय करणार आपण, टॅन 180 मायनस थिटा. आता थिटा नेमका काय घ्यायचा, चला थिटा तर थिटाच राहू द्या. वायची व्हॅल्यू काय आहे 1 आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे -√3. ओके, आता -√3 म्हटल्यानंतर निगेटिव्ह अँगल एक करू ना आपण चला सॉल्व तर करू आपण. टॅन 180 मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 असते, तर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू, 30 डिग्रीची व्हॅल्यू. आत्ता मायनस आपल्याला काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. म्हणजे तर बघा आता म्हणजेच आपल्याला थिटा किती भेटायला, दोन्हीकडे मायनसने मल्टिप्लाय जर केलं आपण, नाही थांबा, ह्याला असं नाही, आपण ह्याला लिहितानाच आपण इथं फॉर्म्युल्याला असं लिहूया. टॅन थिटा इज इक्वल टू काय आहे आपल्याकडं y/x येतोय बरोबर. बघा आता टॅन थिटा इज इक्वल टू वायची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, एक्सची व्हॅल्यू काय आहे -√3 आणि टॅन थिटा इज इक्वल टू मायनस टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 असते, तर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 असते. आता 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 असते म्हटल्यानंतर काय करू आपण आता, पण आता ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय ना, मग टॅन थिटा इज इक्वल टू आता सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हटल्यावर
टॅन ह्याला असं लिहू शकतो ना आपण 180 मायनस 30 डिग्री सेकंड क्वार्टरमध्ये. आता सेकंड क्वार्टरमध्ये हा काय असतो, निगेटिव्ह असतो. आता हे कॅन्सल करण्यासाठी पॉझिटिव्ह करावं लागेल ना आपल्याला. हे 180 मायनस 30 पॉझिटिव्ह कसं करणार, सेकंड क्वार्टरमध्ये मायनस, तर मायनस मायनस काय होईल, एकच मिनिट समथिंग रॉंग, समथिंग चेक करू आपण एकदा. पहा आता हे मायनस जर आपण सेकंड क्वार्टरमध्ये आलं तर सेकंड क्वार्टरमध्ये काय होईल, टॅन निगेटिव्ह असतो, मग ते मायनस आणि हे मायनस प्लसचं झालं ना. आता टॅन टॅन कॅन्सल, थिटा इज इक्वल टू 180 मायनस 30 डिग्री. थिटाची व्हॅल्यू 180 मधनं 30 गेले 0, म्हणजे किती 5 6 7 8 5 नाही गेले 150 राहिले, म्हणजे 150 डिग्री भेटला. तर आर कॉमा थिटा रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर काय 2 आणि थिटा काय 150 डिग्री. इट इज अ व्हेरी सिम्पल. 2,150 म्हणजे 2,150 डिग्री. सोपा होता. पहा फक्त इथं काळजी घ्यायची, जर सेकंड क्वार्टरमध्ये येत असेल तर टॅन निगेटिव्ह असतो, कारण की थर्ड क्वार्टरमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, सेकंडमध्ये निगेटिव्ह असतो. मग ते निगेटिव्ह इथे येणारे निगेटिव्ह काय झाले, पॉझिटिव्ह झाले सेकंड क्वार्टरमध्ये घेतल्यानंतर. मग पॉझिटिव्ह झाल्यानंतर टॅन टॅन कॅन्सल होईल, निगेटिव्ह असताना कॅन्सल करता येणार नाही. मग टॅन टॅन कॅन्सल झाली, थिटा इज इक्वल टू 180 मायनस 30 म्हणजे 150. सिम्पल आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 12 आणि 13 मधले सगळे बघितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 14 पासून पुढचे क्वेश्चन पाहूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.